तुम्ही काय वक्तव्य केलंय नसीम खान यांनी? खरं तर मला या ठिकाणी बोलायला खरंच खंत वाटते. आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झालेले असून देखील लोकांच्या मनामध्ये जाती व्यवस्थेबद्दल किती अशी म्हणजे वेगळी भावना आहे आणि याच्याबद्दल मला आता काय बोलावं असं म्हणजे एक प्रकारे मला त्याची क्यू येते. कारण त्यांनी वक्तव्य असे केलेत ना की त्याला माहिती नाही चर्मकार समाजाचा इतिहास काय आहे. त्यांनी अगोदर चर्मकार समाजाचा अभ्यास करावा. ज्या तुच्छतेने तो समाजाला बोललाय आणि असं नाही की याच क्लिपमध्ये बोललाय, त्याच्या अगोदर पण तो बोललाय. एका क्लिपमध्ये बोलतो चोर चम्मार आहे, एका क्लिपमध्ये बोलतो ये चम्मार चोर का कोई मुद्दा नाही आहे. परत एका क्लिपमध्ये तर त्यांनी अक्षरशः शिवी दिले, त्या द्वितीय पंथाला शिवी दिले. मला त्यांचा पण अनादर नाही करायचा आहे, त्यामुळे तो उल्लेख मी तर करणं योग्य समजत नाही. पण या जे माणसांनी हे कृत्य केले, आमची एवढीच भावना आहे की आज ह्याला जर आम्ही सोडलं तर उद्या दुसराही कुणी आम्हाला असं बोलू शकतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि समाजाच्या विषयी त्यांनी आदर व्यक्त केला पाहिजे. माफी मागून फक्त चालणार नाही. आदरणीय पोलिटिशियन साहेबांना आम्ही आता निवेदन दिलंय आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही योग्य ती कारवाई करू. आम्ही स्वतः आज मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत आणि आमची हीच मागणी आहे की त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. अप्रशासकीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमच्या संपूर्ण समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि सगळ्यांना वेदना झालेल्या आहेत. का? कारण हा चर्मकार समाज खूप शांत स्वभाव आहे, स्वभावाचा समाज आहे, सरळ स्वभावाचा समाज आहे. हे भारतासाठीच योगदान आहे या समाजाचं, तर अखंड देशासाठी योगदान आहे या समाजाचं. ते संत रविदास महाराजांनी आमच्या शिकवण दिलेल्या लोकांना की ऐसा चाहू राज में जहां मिले सबन को अन्न, छोट बडे सब बैसे रविदास रहे प्रसन्न. दुसरं त्यांचं एक आमच्या महाराजांची शिकवण आहे आम्हाला, तुम चाम के हम चाम के चाम का हे जग सारा, चाम बिन कोण जीव आहे कहे गुरु रविदास हमारा. अशी शिकवण देणाऱ्या गुरु रविदास महाराजांची कुलातली माणसं होतात आणि आमच्याविषयी जर अशी तुच्छतेची भावना याच्या मनात असेल तर हा किती म्हणजे त्याच्या समाजाविषयी आम्हाला काहीच बोलायचं नाही. कारण त्याचा समाज काय आहे तो त्याला पण चांगलाच माहिती आहे. आम्हाला कुणावर टीका करायची नाही. फक्त आमची एवढीच मागणी आहे की त्याला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद.